सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बीडच्या कारागृहात असलेला वाल्मिक कराड याच्यासोबत एकेकाळी सहकारी असलेले बांगर म्हणून जे आहेत त्यांनी आता गंभीर आरोप जे आहेत ते वाल्मिक कराडवरती केलेले आहेत। काही ऑडिओ क्लिप आहेत, त्याबरोबरच पंचतारांकित हॉटेलमधील काही फोटोज जे आहेत ते देखील त्यांनी या ठिकाणी दाखवलेले आहेत। ती ऑडिओ क्लिप नेमकी कुठली आहे, कोणाला बोलताना हे संभाषण आहे? नक्कीच ते मी म्हणलं नाही, दलित समाजातील सर्वसामान्य कुटुंबातील एक व्यक्ती ज्याला महत्त्वाकांक्षा होती की त्याच्या पत्नीला वाल्मिक कराडनी बहीण मानलं, त्याच्या कुटुंबाला आपलं मावशी काका केलं आणि त्याच लोकांना त्रास दिला। प्रकार असंच आहे, गळ्यात हात टाकायचं आणि संपवायचं। नाव घ्यायला मी घेईन, पण आत्ता सध्या मला त्या कुटुंबानी आज रात्री मला म्हणजे काल परवा दिवशी रात्री मला 29 तारखेला परमिशन दिली की तुम्ही एवढं करू शकतात। म्हणजे तसं आणि करतो ना मी, वेळ आली, तुम्ही मनोबल वाढलं, आपण फार चांगलं सगळ्या प्रसारमाध्यमांनी अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठविलेला आहे, तर ते कुटुंब पण पुढे येईन, आपण मनोबल वाढलं। असे बरेच, हे तर छोटं आहे हो, हे कुटुंबाला माझ्या नजर फार कमी त्रास दिला, असे तर कितीतरी कुटुंब आहे। मलाच हे फोटो दाखविला, त्या महिलांनी मला 3 ऑप्शन दिले की एक, तू आम्हाला प्रगती नवनिर्माण दोन्हीपैकी प्रगती किंवा नवनिर्माणचं एक युनिट आम्हाला देऊन टाक शाळांचं, किंवा तू एक वाल्मिक कराड सोबत काम कर पहिल्यासारखंच अण्णा म्हणून, मग मिटतंय, किंवा तिसरं म्हणले तू स्वतःला गोळी झाड का झाडाची, तर मी बलात्काराची केस टाकणार। हे होते बाळा बांगर आणि यांनी या ठिकाणी वाल्मिक कराड यांच्यावरती गंभीर आरोप जे आहेत ते या ठिकाणी केलेले आहेत। कॅमेरामॅन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड। तर बीडमधील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचे पडसाद दुसऱ्या दिवशीही पावसाळी अधिवेशनात दिसून आले। या प्रकरणावरून